बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सत्र सतत चर्चेसाठी प्रसिद्ध असताना पुन्हा एकदा आता ऑडिओ क्लिप व्हायरल होती, जी चक्क कारागृहातलीच आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारागृहात आहेत आणि या प्रकरणानं समोर आल्यानंतर कराड गँगचे एकामागून एक धक्कादायक आणि क्रूर प्रकार उघडकीस आले होते। बीड जिल्ह्यात या गँगची दहशत किती खोलवर होती याची अनेक उदाहरणं त्यावेळी समोर आली होती। दरम्यान ही गँग आता तुरुंगात असली तरी त्यांच्या कारवाई काही थांबलेल्या दिसत नाहीयेत। उलट कारागृहात सुद्धा त्यांची दहशतीचं वातावरण निर्माण केल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार बसण्याच्या जागेवरून वाद झाल्यानंतर या गँगने एका कैद्याला चक्क मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। नेमकं काय झालंय सविस्तर बोलूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारागृहातील एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यातून तुरुंगातील घडामोडी सुद्धा उघड होत आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप समोर आलाय। ही घटना जेलमधील बॅरिकेडमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून घडल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कैदी जेलमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल बाहेरील व्यक्तीशी बोलताना ऐकू येतोय, ज्यामुळे या घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित होतीये। देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेख यांनी मिळून अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे। अझर अब्दुल रहमान पठाणनं एका व्यक्तीला आपली सगळी हकीकत सांगितल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। या कथित मारहाणी संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये अझर अब्दुल रहमान पठाण हा कैदी बोलताना पाहायला मिळतोय की माझ्या हाताला गंभीर मार लागलाय, मला मारहाण झाली, जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाहीये, जेल प्रशासनानं त्यांच्याकडून पैसे खाल्लेत, जेलरला याबाबत माहिती दिली परंतु ते माझं काहीही ऐकायला तयार नाहीयेत, माझ्यावर दमदाटी केली जाते, माझा तुरुंग बदलण्याची धमकी दिली जाते, असं या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळतंय। याबरोबरच कुठेही तक्रार कर, माझं कोणीही काहीही करू शकत नाही असं सुद्धा मला धमकवल्याचं बोललं जात आहे, असंही तो म्हणालाय। मला दवाखान्यात नेलं जात नाहीये, मला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज आहे, जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता, असाही उल्लेख या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळतोय। या ऑडिओ क्लिप मध्ये जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा सुद्धा उल्लेख केलाय। वाल्मिक अण्णाकडे मला बोलवलं जात आहे असाही आरोप या कथित ऑडिओ क्लिप मध्ये होताना पाहायला मिळतंय। ही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय की मारहाण संदर्भात तुरुंग प्रशासनानं कैद्याला विचारणा केली, परंतु कैद्यानं कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय। हे कैद्यानं लेखी स्वरूपात सुद्धा दिलं आहे अशी माहिती सुद्धा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरच आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तुरुंगात असतानाही आरोपींकडून दहशत निर्माण होत असल्याच्या आरोपांमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे। आता या व्हायरल व्हिडिओ क्लिपची सत्यता काय आणि यावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला काय वाटतं, तुरुंगात सुद्धा अशी दहशत रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत का आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला मुद्दामून पाठी घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।